शिर्टी तालुका शिरोळ येथील ग्रामदैवत श्री भैरेश्वर मंदिराचं बांधकाम, रंगकाम व सुशोभीकरण पूर्ण झालंय। 13 एप्रिल 2026 रोजी देवाची यात्रा होणार आहे। या यात्रेनिमित्त मुख्य दिवशी पालखी प्रदक्षिणेवेळी मंदिरावर व पालखीवर तसेच नृसिंहवाडी तीर्थक्षेत्र श्री दत्त देवस्थान मंदिरावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे। यासाठी मानाचे 6 सवाल गुरुवार दिनांक 12 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजता काढण्यात येणार आहेत। यामध्ये सर्वांनी सहभाग घ्यावा असं आवाहन मंदिर कमिटीचे अध्यक्ष प्रमोद उदगावे यांनी पत्रकार बैठकीत केलं। शिरोळ येथे आयोजित पत्रकार परिषदेत उदगावे बोलत होते। प्रारंभी उपाध्यक्ष शिवम लंबे यांनी स्वागत केलं। यावेळी माजी सरपंच राहुल सूर्यवंशी म्हणाले की शिर्टी गावचे ऐतिहासिक जागृत देवस्थान ग्रामदैवत श्री भैरेश्वर नृसिंहवाडी श्री तीर्थक्षेत्र श्री दत्त देवस्थान मंदिरावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे। हा सवाल कार्यक्रम सर्वांसाठी खुला राहणार असून अंतिम निर्णय मंदिर कमिटी घेणार आहे। गेल्या 12 वर्षापासून लोकवर्गणीतून सुमारे 1.5 कोटी रुपये खर्च करून मंदिर उभारण्यात आले। या मंदिराच्या पूर्णत्वानंतरची पहिलीच यात्रा होती, त्यामुळे या यात्रेला विशेष महत्त्व प्राप्त झालंय। गुरुवार दिनांक 12 मार्च रोजी होणाऱ्या सवाल कार्यक्रमात 6 सवाल काढण्यात येणार आहेत। यामध्ये सौधर्म यजमान, धनपती कुबेर, ईशान्य इंद्र, कल्पेंद्र, कामदेव, इंद्रध्वज असे सवाल होणार आहेत। यामध्ये सर्वांनी सहभाग घ्यावा असं आवाहन श्री भैरेश्वर बांधकाम, कलशारोहण, सुशोभीकरण व युवक यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात येत आहे। यावेळी अशोक चौगुले, अनिल रोजे, धनाजी भोसले, प्रकाश गंगधर, प्रशांत पाटील, निखिल पाटील, कुलदीपक बनिजवाडे, सागर पवार, पिंटू गुरव, राजकुमार शिरगावे, संदीप चौगुले, रविराज पाटील, अभिनंदन पाटील, अक्षय बने, जितेश पाटील, अमोल उदगावे, सूरज मुलानी, रोहन ढेकळे, प्रतीक बने, निशांत बने, शीतल पाटील आदी उपस्थित होते। मराठी न्यूजसाठी शिरोळहून दिलीप कोळी। शिर्टी गावचे श्रद्धास्थान जागृत देवस्थान ग्रामदैवत श्री भैरेश्वरची यात्रा प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी अतिशय उत्साहाने करण्याचे ठरवले आहे। कारण यावर्षी गेली 12 वर्षाचे सातत्यानं बांधकाम समितीच्या वतीने जे बांधकाम चालू ते पूर्ण झाले आहे, त्याचं कलर काम झालं आहे, सुशोभीकरण झालं आहे। त्या निमित्ताने यावर्षी मंदिराचं काम पूर्ण झालेलं आनंद उत्सव साजरा करण्यासाठी शिर्टीचे सर्व ग्रामस्थ, सर्व तरुण मंडळ, सर्व सेवा संस्था, पतसंस्था, गावातील सर्व बांधवांनी मिळून यावर्षी यात्रेच्या मुख्य दिवशी हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्याचे ठरवले आहे। आणि त्या पुष्पवृष्टीच्या निमित्ताने येणाऱ्या 12 तारखेला श्री भैरेश्वर मंदिरासमोर पुष्पवृष्टी सवाल काढण्याचे आहे। पुष्पवृष्टीचे 6 सवाल काढण्याचे, हेलिकॉप्टरचे 6 सवाल काढण्याचे भैरेश्वर यात्रा कमिटीच्या वतीने ठरवले आहे। 6 मुख्य मानाचे सवाल काढले जातील आणि या सवालामध्ये कमीत कमी 5 ते 6 लोकांना आपल्या परिवारासह बसता येईल। आणि या सवालामध्ये पुण्याहून येण्याची संधी त्या सवालधारकाला मिळणार आहे आणि शेवटची संधी पुण्याला जाणारी मिळणार आहे। सर्व भक्तगणांना विनंती करतो की आपण जो सवाल धरणार या सवालाच्या माध्यमातून शिर्टी गावातील जे भैरेश्वर मंदिर आहे त्याचं पूर्ण बांधकाम, कलर काम आणि जे काही अपूर्ण काम आहे ते पूर्ण करायचे या ठिकाणी भैरेश्वर युवक मंदिर कमिटीच्या वतीने ठरलेलं आहे। तर सर्व भक्तांनी आणि सर्व तरुण मंडळांनी, सर्व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने या सवालाच्या कारण उपस्थित नम्र विनंती करतो। शिर्टी गावचे जागृत देवस्थान श्री भैरेश्वर तसेच श्री नरसिंहवाडी देवस्थान येथे पुष्पवृष्टी कार्यक्रम, सवालाचा कार्यक्रम दिनांक 12 मार्च 2026 रोजी भैरेश्वर मंदिराच्या प्रांगणात सायंकाळी 6 वाजता आयोजित केला आहे। सांगण्याचं औचित्य म्हणजे जे मंदिराचं बांधकाम सर्व ग्रामस्थांनी मिळून पूर्ण केलं आहे, त्याला रंगरंगोटीचा कार्यक्रम देखील पूर्णत्वास येत आहे। गावातील युवक यात्रा कमिटीनं पुष्पवृष्टीचं कार्यक्रमाचं आयोजित केलेलं आहे। मग त्यासाठी मानाचे असे 6 सवाल काढायचे आयोजित आहे। पालखीच्या मुख्य दिवशी या पुष्पवृष्टी करण्याचं आयोजित आहे। त्यासाठी सर्व भक्तगणांनी त्यासाठी आतापर्यंत सहकार्य केलेलंच आहे। इथून पुढे सर्व ग्रामस्थ व शिर्टी सर्व ग्रामस्थ मिळून हा कार्यक्रम आयोजित करण्याचं नियोजित आहे। तरी सर्व भक्तगणांनी 12 मार्च 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता भैरेश्वराच्या प्रांगणात उपस्थित राहावं असं मी आवाहन करतोय। तरी या भैरेश्वर मंदिरासमोर दिनांक 12 मार्च 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता जे सवालाचा कार्यक्रम होणार आहे त्यासाठी सर्व शिर्टी ग्रामस्थ तसेच शिर्टी गावातील ज्या मुली आहेत, म्हणजे ज्या माहेरवासीन मुली आहेत, त्यांना सासरी दिले असेल त्या ठिकाणच्या मुली देखील त्यांनी आमच्या ह्या कार्यक्रमामध्ये, शिर्टी गावच्या कार्यक्रमामध्ये, सवालाच्या कार्यक्रमामध्ये सहभाग होऊ शकतात असं मी त्यांनाही एक आवाहन करतोय। आणि सर्व लोकांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन करून मी या युवक यात्रा कमिटी करून आवाहन करतोय।